हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आज मी हे नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे। यामध्ये मी बोलणार आहे की हाऊसवाईफने स्मार्ट कसं बनायचं। बघा, आपण स्त्रिया भरपूर कामं करत असतो। आपण स्त्रिया आळशी नाहीत। आपण स्त्रिया घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत सतत झटत असतो। कधी मुलांच्या मागे, कधी नवऱ्यांच्या मागे, कधी घरच्यांच्या मागे, आणि सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांची केअर करत असतो। पण यातच आपण स्वतःला कुठेतरी विसरत असतो। आपण त्यांच्याप्रमाणे त्यांच्या वेळेनुसार कामं करत असतो, पण आपली पण कुठेतरी इच्छा आहे, अपेक्षा आहे, अस्तित्व आहे, हे आपण विसरतो। पण आपणही कुठेतरी आपलं अस्तित्व टिकवून ठेवायला पाहिजे, आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे। आपण घरात एवढे कामं करत असतो, पण खरंच आपली व्हॅल्यू आहे का? आपण घरातली किती पण कामं केली तरी आपली व्हॅल्यू 0 आहे। कारण आपण त्या व्यतिरिक्त काही करत नाही। आपण जर घरातली कामं करून जर आपण बाहेर गेलो, काही कोणते काम केलं किंवा इंडिपेंडंट बनलो, तर आपल्याला घरातले लोक आपोआप व्हॅल्यू देतात। आणि घरातली एवढी सगळी कामं करून तीच घरातले लोक आपल्याला पुन्हा म्हणतात की दिवसभर काय करतेस? पण घरात किती कामं असतात। छोट्या मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं, सगळ्यांना हाती हाती चाय, नाश्ता, जेवण सगळं देणं, हे सगळं एवढं सोपी नाही आहे। पण आपण उत्तम गृहिणी आहे हे ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण आपण काही काम करायला पाहिजे आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवायला पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्वसुद्धा जपायला पाहिजे। ठीक आहे। नंतर शेड्यूल। आपल्या स्त्रियांचं कोणत्याच कामाचं शेड्यूल नसतं। आपण मुलांनुसार आणि आपल्या नवऱ्यानुसारच हे करत असतो, त्यांच्यानुसार आपण आपला वेळ ठरवत असतो। पण असं नाही करायचं। आपण आपला वेळ आपल्या स्वतःनुसार ठरवायचा आणि आपल्या वेळेतच त्यांची कामं करायची। कारण आपण काय करतो, दुसऱ्याला खूप महत्त्व देतो स्वतःपेक्षा, पण स्वतःला पण महत्त्व देणं शिका आणि प्रत्येक कामाचं शेड्यूल बनवा। कोणत्या वेळेला काही करायचं नाही, ज्या ज्या कामाचं शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे कामं करायची। आपण जर शेड्यूल बनवलं नाही, सरळ सरळ कामच करत राहिलो, तर आपल्याला कळत नाही की आपला वेळ कुठे जातो आणि कसा जातो, आणि दिवसभर आपली कामं होतात आणि मग आपण थकतो आणि मग आपल्याला काही काम करायची इच्छा होत नाही आणि आपण स्वतःला काही वेळ देत नाही। ठीक आहे। त्यामुळे हे सगळे शेड्यूल बनवणं, टाईम मॅनेजमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप आवश्यक आहे। नंतर आपण घरात एवढे बिझी असतो की स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही। स्वतःला अपडेट ठेवा, त्यासाठी काही न्यूजपेपर वाचा, टी व्ही बघा, मोबाईल वगैरे अपडेट ते बघा। कारण आपल्याला कधी कोणी कमी समजू नये। बाहेरच्या दुनियेत काय सुरू आहे, काय नाही, हे सगळं काही आपल्याला माहिती असलं पाहिजे। नंतर आपण जेवणामध्ये आपण खूप हे करतो, कारण आपण कामात एवढे बिझी असतो की आपल्याला जेवण टाईमवर केलं पाहिजे हे कळतच नाही। आपण घरी चिवडा असते, नाश्ता जे काय असते ते आपण असं इकडे तिकडे खाऊन घेतो आणि नंतर आपण जेवणाचं काहीच शेड्यूल नसतं, काहीच टाईम नसतं, काहीच नसतं। कधी केव्हा आपण जेवत असतो, हे आपल्याला आज ठीक वाटते, पण वयानुसार आपल्याला जेवणाचे प्रॉब्लेम उद्भवतात। मोटापा वाढणे किंवा थकवा येणे, असे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। त्यामुळे आपण आतापासून अगदी वेळेवर जेवण घ्यायला पाहिजे। यामुळे आपल्या शरीराला त्रास होणार नाही, कारण आपण फिट राहू तरच आपलं सगळं कुटुंब फिट राहील, आणि कुटुंब फिट राहील आणि आपल्याला स्वतःला वेळसुद्धा देता येईल आणि आपल्याला काहीतरी नवीन करता येईल। नंतर आपण बऱ्याच काही गोष्टी स्वतः मॅनेज करायच्या, स्वतः बाहेर निघायचं, स्वतः सगळं काही करायचं। कुणावर यासुद्धा बाबतीत कुणावर डिपेंड राहू नये। कोणी माझ्यासोबत येईल आणि मी त्यांच्यासोबत जाईल, मग माझं कोणतरी काम होईल, असं अजिबात करायचं नाही। आपण बाहेर निघायचं, तेवढी डेअरिंग वाढवायची आणि आणि आपण बाहेर गेलो आणि आपण स्वतःची कामं स्वतः करायला लागलो की कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्ससुद्धा डेव्हलप होतो। आणि कॉन्फिडन्स डेव्हलप झालं की आपण कुणाशी बोलताना कॉन्फिडन्सनी बोलतो आणि आपण कुठेही डगमगत नाही। अशा प्रकारे स्त्रियांनी आपल्या वेळेनुसार कामं करायची आणि स्वतःला कुठेतरी